कुठला विषय कुठं जोडताय म्हणावं. सुप्रियाताईंना त्या देशाच्या खासदार आहेत, संसद रत्न आहेत, कधीतरी देशाच्या प्रश्नावर पण बोलत चला. आणि यामध्ये गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा प्रश्न कुठे येतो? गृहमंत्र्यांनी सांगितलं का आमदारला गोळीबार कर म्हणून? तर संबंधित आमदारांनी त्यांच्या व्यक्तिगत कुठल्या कारणाच्या करता जे काही गोष्ट केली असेल, आता त्या तुम्ही आम्ही तर गोळीबार झालेला पाहिला नाहीये, बातमी ऐकतोय आपण, हे खरं आहे. त्याच्यामध्ये चौकशी होईल, त्याच्यामध्ये पाहता येईल गृहमंत्र्याचा काय संबंध राजीनामा द्यायचा. उद्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडतात, म्हणून काय गृहमंत्र्याला मग दिवसात 100 वेळा राजीनामा द्यावा लागेल असं नसतं. निश्चितपणे राज्य सरकारची, मुख्यमंत्र्याची, गृहमंत्र्याची, उपमुख्यमंत्र्याची आणि संपूर्ण सरकारची त्या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी आहे. परंतु याच्यामध्ये मंत्री जरी असलं काय, केंद्रीय मंत्री असलं काय, सर्वांच्यावर एक मर्यादा असतात. त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या अपराधाच्या घटनांवर जास्तीत जास्त नियंत्रण आणण्याचा प्रयत्न, अपराध कमी करण्याचा प्रयत्न हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे चाललेला आहे. आपण पाहिलं की क्राईम रेट त्यांच्या काळामध्ये सर्वाधिक कमी आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं सुप्रियाताईंनी निश्चितपणे या घटनेच्या चौकशीची मागणी करावी, दोषी असतील त्याच्यावर कारवाईची मागणी करावी, तर उठसूट गृहमंत्र्यांनी राजीनामाच द्यावा आणि सरकार बरखास्त करावं. आणि कोणाला बसवावं? तुम्हाला करावं गृहमंत्री, मग बंद होईल सगळं. काही जबाबदारी घेतील का? त्यांनी जाहीर करावं की सुप्रियाताईंनी त्यांना गृहमंत्री केल्यानंतर राज्यामध्ये एकही अपराधाची घटना घडणार नाही आणि घडली तर नाही दुसऱ्या मिनिटाला राजीनामा देईल म्हणून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे मार्गदर्शक माननीय अजितदादा पवार यांच्या सोलापूरच्या पुण्यनगरीत हार्दिक स्वागत उत्सुक रियाज भाई शेख मित्र परिवार.